हाय गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आज आपण आलेलो आहे आपली गाडी सर्व्हिसिंगला आपण आणलेली आहे, कारण उद्या आपण जाणार आहोत रायगडला राईडसाठी. उद्या 19 फेब्रुवारी आपले महाराजांचा दिवस. आपण आलो इथे यामा शोरूम. तिथं आपली गाडी आहे आतमध्ये, मला गाडी दाखवेल मी. हाय गाईज, आपण आता आपल्या गाडीची सर्व्हिसिंग झालेली आहे. तर आपण आता ट्राय करत होतो गाडी कशी चालते. आपण बघूया गाडी एकदा ट्राय पण करतो. आपली गाडी पहिले पिकअप पकडत नव्हती, आता आपल्या गाडीने पिकअप पकडायला चालू केलेलं आहे. गाडी आपल्या तर एकदम पूर्ण ओके आहे. आपण पण राईडसाठी आता लडाखसाठी आपण तयार झालेलो आहे. आपण 5 जूनला आपली लडाखची सिरीज चालू होणार आहे. तर नक्की आपल्याला पेजला सबस्क्राईब करा. बाय. चॅनल सगळ्यांना पहिले जय शिवराय, जय शंभूराज. आज आपण चाललो रायगडला. तर आपली एफजी घेऊन चाललो आपण रायगडला. तर आज आपण रायगडला जाणार आहोत, एकटा सोलो राईड करणार आहोत. तुम्हाला रायगडचा डायरेक्ट रोड दाखवतो मी. काय गाईज, आपण पोचलो कोपरलीला. कोपरलीला आपण आपली टाकी फुल करून घेतली पेट्रोलची. तर आपली बेबी बघा. भावांनो, तुम्हाला मी रायगडचा रोड तर नाही दाखवू शकत, कारण आपण सोलो राईड करतोय आणि अजून आपण गोप्रो घेतलेलं नाही आहे. तर आपण जवसर पुण्यात शूट करतो जवसर आपण रोड तर नाही दाखवू शकत. बाकी आपण किल्ल्याचा जो पूर्ण रोड आहे तो आपण कव्हरअप करू आणि किल्ल्यावर कसा चढायचा, किती तास लागतं ते तुम्हाला मी सांगेन. गाईज, आपण रायगडला पोहोचलेलो आहोत. मी 2 तासानंतर पोहोचलो आणि चढून आता 15 मिनिटं झाली. इथून स्टार्टिंग केली आणि आता अजून अर्ध्यात पण नाही चढलो. किती वेळ जाते. बहिणींनी सांगितलं 2 तास चढायला लागतात. तरी 2 तासच बोलतात. बघू. तर गाईज अर्ध्यात चढलेलं आहे. घाम निघाला फुल. कणकेश्वरला पण एवढा काय वाटला नव्हता, रायगडला येऊन वाटला. फुल घाम निघते भाई. अरे आलतो अजून तर कायच चढलो ना. अजून अर्धा तास पण नसेल झाला चढून. 15 मिनिटच झाली. अजून खूप चढत आहे. म्हणजे इथं वरती चढल्यावर जो वाटेल नाही व्ह्यू तो एक नंबर असेल. बघा आपलं भावांनो 2 तास झाले सोडते आणि आता दिसलाय केदार. सुकून. चढलो भावांनो शेवटीला. फर्स्ट टाइम आलो. बघा भावांनो, सुकून सुकून. अजून 800 पायऱ्या राहिल्यात. अजून सुकून. काय व्ह्यू आहे भावांनो. इतिहास राजांचा आमच्या. चढलो. कशा आणल्या इकडे इकडे. मुख्यदार कोण तुम्ही बघा महाराजांच्या काळातला. तुम्हाला पुढचा दाखवते कसा काय रायगड किल्ल्याच्या आधी. आपण पण फर्स्ट टाइम आलोय आणि तिलाही सुकून भेटला. वर चढताना अर्ध्यात चढल्यावर वाटत होतं की नको चढायला. आणि जेव्हा चढलो तेव्हा हे महाराजांचं काळातलं सगळं हे दिसलं. त्याच्यामुळे आम्हाला सुकून भेटला. आणि आमचं नशीब आहे की आम्हाला ते बघायला भेटते. आता या जनरेशनला ते बघायला भेटते. तर नक्की या इथं रायगडला. अजून 800 पायऱ्या.
लाईन होतं हॉर्न. हाय गाईज, तर आपण चढलेलो आहे फायनली. खूप म्हणजे एकदमच खूप भारी वाटते चढून इथं. दादा पण माझ्यासोबतच चढले. दादा कसं वाटते चढताना, कसं वाटत होता? दादाला दादा तर जमलेला होता खाली, पण नंतर त्याच्यात काहीतरी पावर आली. हे बघा, आणि हे आपली महाराजांची मूर्ती. खूप भारी वाटते, खूप काहीच एक नंबर वाटते. जिवंतपणे स्वर्ग रायगडावर येऊन बघा भावांनो. खरं भावांनो, लय एकदम भारी वाटायला लागलाय. विचार करा, आपल्याला चढायला 3-3 तास जातात. महाराज त्या काळात कसे चढत असतील. आलो फायनली, रायगडावर पण सोडलेलो आहे. आणि राजांना बघून एवढा सुकून भेटलाय ना, काय सांगू नाही शकत भावांनो. चढता 3 तास गेले. चढायची इच्छा तर नव्हती, पण दादा असताना सोबत, हे दादा असताना तिघांनी आम्ही फायनली चढलेलो आहे सगळ्या पायऱ्या. पब्लिक पण खूप काय आहे इथं, आणि शिवजयंती असल्या निमित्त अजून जास्ती पब्लिक आलेले आहे. आजपर्यंत मी व्हिडिओ बघत आलतो, इंस्टाग्रामला रील्स यायच्या. मस्जिद सारखा देऊळ आहे रायगडावर, तर आजपर्यंत फक्त व्हिडिओच बघत होतो. आज साक्षात बघते. आणि एवढी पब्लिक आहे ना आज रायगडावर, फुल पब्लिक. गाडी पार्किंगला जागा नव्हती खाली. तिला बघायला रांग बघा किती मोठ्या आहे. रायगडावर शंकरच्या पिंडीला खूप सुकून भेटला इथे येऊनच रायगडावर. आणि हे दादा भेटले 2, त्यांच्यासोबतच चढलो आणि त्यांच्यासोबत आता उतरणार आहे. दादांचा पाय पण गेलाय, माझा पण पाय गेलाय. लाईन बघा. आजपर्यंत फक्त व्हिडिओत बघत आलतो, आज समोर साक्षात बघतोय. हे बघा, रायगडावर यायचं असेल सकाळी 3 वाजता निघा. मी तुम्हाला सगळं दर्शन वगैरे सगळं नीट भेटेल. एवढं जर उन्हाच्या आलात तर खूप दम लागतं. रायगड बोलते पब्लिक. पाहून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. रायडर MHMH46 असेच व्हिडिओ येत राहतील ड्रायव्हिंगच्या. शोधू कुठर भाऊ कसर मीच स्वतःला भाऊ कसर. रायगड फर्स्ट टाइम चढलो तर सेकंड टाइम पण नक्की येणार. जमलो खरं 3 तास गेले चढायला. माझ्या राजार माझ्या शिवभार माझ्या राजार. काय नजारा आहे बघा रायगडचा. खरा स्वर्ग जिवंतपणे बघितलेला.
आपण आपला ब्लॉग इथं एंड करत आहे. तर आपला ब्लॉग जर नक्की आवडला तर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. रायडर हिमेश MH46 आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे आणि हायपर रायडर MH46 इंस्टाग्रामला नाव आहे आपला युजर नेम ID. त्याला पण फॉलो करा आणि नक्की सपोर्ट करा आणि ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा.